मी विलास गजघाटे, ट्रस्टी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर। गेल्या काही दिवसापासनं नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी स्थित असलेल्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या बाबतीत काही बातम्या प्रकाशित होत आहेत। 2-3 दिवसापासनं आजही काही बातम्या प्रकाशित झाल्या। समाजातूनही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत। आम्हालाही समाजातील अनेक संघटना, आंबेडकरवादी संघटना, बहुजन संघटना आणि सामाजिक संघटना यांचे आम्हाला फोन आले, दूरध्वनी आले आणि त्याबाबत त्यांनी आमच्याशी चर्चा केली। परंतु या सर्व बाबतीत खुलासा व्हावा, समाजामध्ये आणि माध्यमामध्ये असं सुरू आहे की दीक्षाभूमीवर ज्या बातम्या येत आहेत, ज्या आंबेडकर महाविद्यालयाबाबत ज्या बातम्या प्रसारित होत आहेत 2-3 दिवसापासून, त्या बातम्याबाबत स्मारक समिती काही खुलासा करीत नाही। याबाबत आज ही पत्रपरिषद घेणे आम्हाला आवश्यक वाटलं। त्यामुळे या स्मारक समितीचे सन्माननीय सचिव डॉक्टर राजेंद्र गवई याबाबत आपणास खुलासा करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बरेच दिवसापासून दीक्षाभूमी तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय इतर बाकीच्या जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याबद्दल मला बोलायचं होतं। आमची 11 लोकांची ट्रस्टीची बॉडी आहे। 12 म्हणजे 13 होते ते त्यापैकी 2 वेकंट आहेत। 11 लोकांची ट्रस्टीची बॉडी आहे। त्याच्यानंतर मी जास्त नंतर बोलेल, आकडेवारीबद्दल सुरुवात करणार नाही। परंतु या काही दिवसामध्ये तात्काळ येण्याचं कारण आणि आकडेवारीनंतर सांगेल मी त्याचं कारण एकच की वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली आहे की एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका प्राध्यापिकावरती अन्याय झाला आणि त्याच जी संस्था चालवते त्या संस्थेच्या अध्यक्षाच्या पीएनेही हा अन्याय केलेला आहे। बरोबर आहे, त्या पीडितेने तक्रार केलेली आहे, शरीर सुखाची मागणी केली म्हणून तिने तक्रार केलेली आहे। ती आमच्याच कॉलेजची व्यक्ती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे आमचे भंते त्यांच्या पीए यांच्या विरुद्ध ती कंप्लेंट आहे। त्यानंतर बातम्या आल्या आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की आमच्या यावं अशा प्रकारचं पत्र सईने प्राचार्याच्या ईमेलवरती पाठवलं आणि ते त्यांनी त्या पीडित महिलेला दिलं। भंते आदरणीय आहेत त्याच्यासाठी मी आलो। प्राचार्यांनी मी पत्र दिलं आणि ते पत्र सगळ्या हेड ऑफ डिपार्टमेंट्सला देण्यासाठी मी प्राचार्यांनी सांगितलं आणि प्राचार्यांनी सांगितलं की आमचे अध्यक्ष असेल तरच मी पाठवेल। त्यामुळे ज्या हॉलमध्ये मी गेलो तिथे तीन होतं। जसे मी खाली आलो झुंडाचे झुंड माझ्याकडे आले। साहेब आमच्यावरती अन्याय होत आहे, साहेब आमच्यावरती अत्याचार होत आहे। ही झाली एक पिढी। मी अजूनही दुसरी त्यांनी FIR केली आमच्या, म्हणजे याच 2 होती, मुंडे आणि अरुण जोझफ। त्याच्यामध्ये फक्त अरुण जोझफ आहे। तर त्याला काढण्याच्या ऐवजी आज तो संस्थेत आहे। त्या पीडितांनी मला नंतर सांगितलं की तुम्ही त्याच वेळी जर आमच्याकडे लक्ष दिलं असतं, तेव्हा मी FIR केला होता, तर आज कदाचित हा प्रकार घडला नसता। सांगण्याचा अर्थ की दहशतीचं वातावरण आहे। पण आदरणीय भंतेजींना मी हे सांगू इच्छितो की असं दहशतीचं वातावरण निर्माण करणं बरोबर नाही आहे। आज तुम्ही भंतेजी आहेत, तुम्ही धर्मगुरू आहेत, तुम्ही आधारस्थानी आहात। 11 पैकी 8 लोक तुमच्या विरुद्ध आहेत। तुम्हाला एका सेकंडमध्ये आम्ही काढू शकतो, पण आम्ही काढत नाही, कारण की तुमच्या धर्मगुरूचा
मान आहे तो मान आम्हाला ठेवायचा आहे आणि एका धर्मगुरूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या पदावरून काढलं असा प्रकारचा संदेश आम्ही 2 वर्षापासून टाळत आहोत। 2 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून 2 वर्षापासून ते चेकवरती त्यांनी एकच सही ठेवली, त्यांचीच सही ठेवली। मी अफिडेविट देतो की आमची कोणाची या ट्रस्टीची एकाही चेकवरती या 2 वर्षामध्ये सही नाही आहे। आम्हाला त्याचं दुःख नाही आहे, परंतु भंतेजी धर्मगुरू तुम्ही जे चेक लिहिता ते चेक तुम्हाला वाचता येतात काय? त्याचा आकडा तुम्हाला वाचता येतात काय? मग इथे कुठेतरी पारदर्शकतेला इजा पोचत आहे। तेव्हा आज आपल्या सगळ्या पत्रकारांना आणि समाजाला की मी विनंती करतो की आज आम्हाला तुमची मदत लागत आहे। मदत या अर्थाने लागत आहे की एकीकडे आड एकीकडे वीर। आज धर्मगुरू हे बिलकुल बेशिस्तीने वागत आहे आणि दुसरीकडे धर्मगुरूला काढण्याची आमच्यामध्ये आकडेवारी जरी असली तरी सध्या धाडस होत नाही आहे। तेव्हा अशा कचाट्यात आम्ही सापडलेला आहेत, अडकित्यात आम्ही सापडलेला आहेत, तेव्हा पत्रकार बंधूंची आणि समाजाची आम्हाला यावेळेस मदत हवी आहे। ये दोनों को बंदी करने का निर्णय दिया है। मदत म्हणजे समजा की भंतेला समाजाने सांगावं, आम्ही पत्र म्हणजे काय सांगावं की तुम्ही पीडितांना मदत करू नका। आम्ही पत्रामध्ये हे लिहिलं की रवी मेंढेला तुम्ही संरक्षण करू नका, तर जोसेफला संरक्षण करू नका आणि त्याला तर काढलं तर नाहीच रवी मेंढेला, पण एक जुनं पत्र एक काहीतरी त्यांनी टाईप केलं, त्याला सह्याचे पण अधिकार दिले। तर आज आम्हाला समाजाची मदत अशी पाहिजे की समाजाच्या लोकांनी त्यांच्याकडे जावं आणि सांगावं की तुम्हाला आकडेवारी त्यांच्याकडे आहे, तुम्हाला कधी काढलं जाऊ शकतं। अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू नका। पारदर्शकतेने वागा। चेकवरती 2-3 सह्या ठेवा, 3-4 लोकांच्या सह्या ठेवा आणि एखादा निर्णय घ्यायचा असेल की पीडिताला सस्पेंड करायचं असेल किंवा रवी मेंढेला ठेवायचं असेल किंवा त्याच्या वजाला पीएला ठेवायचं असेल तर संस्थेची 11 लोकांची बैठक अशा प्रकारचं त्यांना सांगण्याची विनंती आम्ही समाजाला सांगतो। नियुक्ती दिली आणि त्याला ते पूर्वी नियुक्ती दिलेली आहे 2023 बरोबर आहे तुमचं, पण आज तुमच्या कॉलेजमध्ये बाउन्सर ठेवतात, पत्रकारांचा अपमान करतात, हे कुठपत बरोबर आहे? अतिशय चुकीचं आहे। म्हणूनच मी पत्रकारांना विनंती करतो की जेव्हा आज मी प्राध्यापकाशी संवाद ठेवला तेव्हा मी कॉलेजमध्ये यावं नाही, पत्रकारांनी यावं नाही म्हणून बाउन्सर ठेवले गेले। म्हणजे तुमचेच ट्रस्टी कॉलेजमध्ये यावे नाहीत, पत्रकार लोक जी एक 3रा स्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला त्या स्तंभाने यावं नाही, 4था स्तंभ। तर या अशा प्रकारची वागणूक भंतेनी करू नये हे समाजाने भंतेना सांगावं। सर जेव्हा मी तिकडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सिद्धार्थ मिश्कर त्यांनी सांगितले की आम्हाला अध्यक्षांनी ठेवायला सांगितले भंते ससे सुराई यांनी आणि त्यांचे पीएम दिवस आहे भंतेजींचा कार्यक्रम असणार, तिथे बाउन्सरच असणार का? म्हणूनच मी आम्हाला वारंवार सांगतोय की ठीक आहे आम्ही करू, आम्ही आक्रमक राहू, लवकरात लवकर मीटिंग बोलवण्याचा प्रयत्न करू, पण आपण सुद्धा पत्रकारांनी 4था स्तंभ म्हणताना आपण सुद्धा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा की आपण धर्मगुरू आहे, थोडंसं शिस्त पाळा। 11 लोकांना काढलं आणि 11 लोकांना काढलं होतं हो, माझ्या पीडितेशी सोबतही बोलणं झालेलं आहे। पीडितांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे विटनेस आहेत आणि मी विटनेस तुम्हाला सांगणार नाही, मी पोलीस स्टेशनला सांगितलेले आहेत, कोर्टालाही सांगणार आहेत। पीडितांचं ते सांगितलं की पीडितांचं नाव जर आपल्या विटनेसचं जर नाव मी सांगितलं तर त्यांच्यावरती अन्याय होतो। तर आणि त्याचबरोबर एक नवीन व्यक्तीसुद्धा आली, ती म्हणाली मी सुद्धा 2023 पासून FIR केलेला आहे, मी पण त्या 2 पैकी एका व्यक्तीकडून पीडित आहे। वॉचमॅन धावला, ते जी घटना झाली त्याच्यानंतर आता त्या वॉचमॅनला गप्प बसवण्यात आले
ह्याच्याविषयी काय म्हणणं आहे? दुसरं माझं असं म्हणणं आहे, जिथं 8 करतात तिथं कायदा आहे की विचार समिती आहे? तुमच्या कॉलेजमध्ये ते विचार समिती नाही आहे. काल तातडीने बॅकडेटमध्ये विचार गठीत करण्यात सांगतोय ना, अगदीच तेच सांगतं की आमची अडचण ताई अशी होत आहे की आम्हाला हे जे सगळे काही आहे गोष्टी ह्या बाहेर आणायच्या नव्हत्या. दुर्दैवानं हे घडलं, बनतेच्या मुळे घडलं आणि मग अशाच प्रकारची जर वागणूक झाली तर कदाचित मग आम्हाला कडक कारवाई समितीला करावी धाडस लागेल. नाही तर महिला प्राध्यापकांनी अन्याय सहन करायचा का? मला याचं उत्तर द्या. बिलकुल नाही. समितीला धाडस नाहीये, त्यांना काय लिहितात, काय वाचतात, काय माहिती नाही, तर त्या महिलेनी आणि इतर महिलांनी अन्याय का सहन करायचा? बिलकुल त्या सगळ्या महिलांच्या बाजूने आहेत. समितीला धाडस आहे. समिती ही संस्थेच्या प्रत्येक ऐकू ना मला मी त्याला मना केलं. हां म्हणून मी सांगतो मला पूर्ण कंप्लीट होऊन जाऊ देत आहे की समिती ही पालक आहे. समितीने पत्र लिहिलेलं आहे. त्या दोघांनाही मनाई केली पाहिजे. आणि आता मला माहीत नाही, तुम्ही जर म्हणताय की एक कोणीतरी चौकीदार धावला तुम्ही तशा प्रकारचा उल्लेख करू नका, काही विटनेस बाहेर आणू नका आपण. परंतु आम्ही गेटवर घटना घडली जेव्हा त्या प्राध्यापकाने आरडाओरड केली आणि केलं तर चौकीदार धावला, तिथला वॉचमॅन धावला, पण विटनेसेस आहेत. म्हणून आज धाडस आहे आमची. तुम्हाला मी तेव्हापासून तेच सांगतोय की धाडस आमच्यामध्ये बिलकुल आहे, 100% आहे. फक्त धर्मगुरूच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यावी की नाही या दोन मनस्थितीत आम्ही आतापर्यंत आहोत. पण वेळ प्रसंग आला तर मग आम्हाला कठोर पाऊल उचलावं लागेल. लोकांना काढलं. एफआयआर केल्यानंतर तिथे कोर्टामध्ये तर पोलीस पण गेले नाही, बजाजनगर पोलिसांच्या त्यांची कॉपी पण गेलेली नाहीये. कसं बघताय या घटनेकडे तुम्ही? कोणाचं दडपण आहे? हेच बजाजनगर पोलिसांवर कोणाचं दडपण आहे? त्याचाच आम्ही शोध घेत आहोत की 8 लोकांनी सह्या केलेल्या आहेत भंतेच्या विरुद्ध. उरलेले 3 आहेत, म्हणजे स्वतः भंते आणि 2 फुलझेले. सुधीर फुलझेले पहिले सचिव होते, आजही ते सचिव राहू शकतात. त्यांची इच्छा असेल तर मी राजीनामाला द्यायला तयार आहे. फक्त जो क्रीडा तिथे स्पोर्ट्स अकॅडमी होते, क्रिकेट अकॅडमी, त्या अकॅडमीचा अकाउंट मी मध्ये उचलला. इथे अकॅडमी का उघडण्यात पैसे कुठे गेले याचा हिशोब दिसत नाही. याचा राग त्यांना आला आणि त्यांनी मग सचिवपदाचा राजीनामा दिलेला आहे. आजही जर ते येत असतील तर त्यांना सचिवपद मी द्यायला तयार आहे. परंतु ट्रान्सपरन्सी लागेल. या मागे दडपण त्यांचं आहे काय हे मला शोधावं लागेल. नाही, तुम्ही म्हणाले वारंवार तेच म्हणतात की भंते आमच्या इकडे 8 आम्ही भंतेजीला केव्हाही काढू. भंतेजीला जर तिथून काढलं तर ही समस्या कायमची सुटेल का? बिलकुल सर. जर का नवीन अध्यक्षाला तो काय लिहितो ते वाचता येत असेल, तो काय आकडा लिहितो ते वाचता येत असेल, आपली सही समजत असेल तर प्रश्न सुटेल. पण जर का अध्यक्षाला समोरचं पत्रच माहीत नाही आहे, फक्त सही त्याला करावं लागत असेल तर असे प्रश्न निर्माण होतील. अध्यक्ष कोण मग नवीन? जर त्यांना तुम्ही जर काढलं तर अध्यक्षाचा नवा चेहरा कोण राहणार? 8 पैकीचं ठरवतील. आम्ही कोण ठरवणारे आहोत, तुम्ही कोण ठरवणारे आणि मी कोण ठरवणार आहोत, 8 लोक ठरवतील. गवई साहेब, या एकंदरीत खूप संवेदनशील प्रकरणामध्ये एक निर्झर कुलकर्णी आहे आणि दुसरं दीपा पांढेकर, यांचं काय रोल आहे की ह्यांनी मेंढेच्या विरुद्ध जे एफआयआर झालेली आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा या दोघांनी प्रयत्न केला? अतिशय चुकीचं आहे. मी त्यांना विचारलं, ते कबूल झाले नाही. म्हणजे दीपा पानेकर कबूल झाले नाहीत. निर्झर कुलकर्णीची माझी भेट झालेली नाही आहे. परंतु अशा प्रकारे तुम्ही पीडिताच्या विरुद्ध वागू नका अशा प्रकारचा निरोप त्यांनी दिला. परंतु त्यांनी सांगितलं की मला अध्यक्षांचं पत्र असते आणि आजच्या मीटिंगला अध्यक्षांचं पत्र नसल्यामुळे आजच्या मीटिंगला मी कोणत्याही स्टाफला येऊ देणार नाही. म्हणजे अप्रत्यक्ष मला ते सचिव मानत नाही. त्यांना शेड्यूल कास्टच्या लोकांना काढतात, 20-20 वर्षाच्या लोकांना काढलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे असा रेकॉर्ड आहे. आता जर सांगायचं आलं की 11 लोक शेड्यूल कास्ट लोक जे CHB बेसिसवरती काम करत आहेत, त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की आम्हाला विनाकारण भंतेनी काढलेलं आहे. तोंडी काही आदेश नाही, तोंडी काढलेलं आहे. त्याचबरोबर 22 लोकांनी आम्हाला मेंढेच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे की
आमच्या क्लासरूममध्ये येतो, व्हिडिओ घेतो. कधी कधी काही टॉपिक समजा सेन्सिटिव्ह असतात. एक व्यक्ती म्हणाली, एक प्राध्यापका म्हणाली की आमच्याकडे झुओलॉजी आहे, तिथे सगळे लेडीजच स्टुडंट आहेत. तिथे एक सेन्सिटिव्ह इश्यू असतो, म्हणजे प्रेग्नन्सी, मेन्स्ट्रुएशन, असा वेगवेगळे इश्यू असतो. त्याचासुद्धा व्हिडिओ काढला जातो. नाही, झुलॉजीमध्ये झुओलॉजी आहे. मी त्या झुलॉजीमध्ये आहे. लोणारेचा मी 10 वेळा विचारलं, कारण मी सुद्धा MBBS ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे डर्मॅटॉलॉजीमध्ये. मी तर विचारलं की झुओलॉजी हा प्राण्यांचा असतो, म्हणजे तुम्ही मेन्स्ट्रुएशन हा प्राण्यांचा वगैरे डिस्कस करता का? तर ते म्हणाले नाही, आमचं आहे की जिथे खूप ठीक. मी विचारलं ते, आय कन्फर्म इट 2 टाइम्स. बोला. पाऊल सगळ्यात पहिले लोणारे साहेब तुमच्याकडून आहे. समाजामध्ये असा मेसेज काढा. नाही, ऐकून घ्या, वी विल डू. आमचे पाऊल राहील, आक्रमक पाऊल राहील. समाज सगळ्यात पहिले आम्ही न्यायालयाने दरवाजा ठोठवणार आहोत की 8 लोक आहेत. एक सुधीर फुलेने सचिवपद घ्यावं किंवा सचिवपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही बंदी घातली, पत्र दिलं ना, त्याच्यामध्ये एक पत्र आहे ना, पत्र दिला. नाही ताई, उद्या आम्ही आमचं पत्र दिलं. 2 वर्षामध्ये नाही, आम्ही आमचं पत्र दिलं. 2 वर्षापूर्वी दिलं, कालही दिलं, उद्याही देऊ. पण जर अध्यक्षच मला जर सचिव मानत नसेल आणि माझ्या पत्राला किंमत देत नसेल तर मी काय करू? मला तर न्यायालयीन दरवाजा ठोठावं लागेल. बाई, काम तो अतिशय चुकीचं आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे ना, पण हे जे चाललं आहे डिक्टेटरशिप आहे, हेकेखोरपणा. केअरटेकर होता, हा. यांचा. हो.